तुम्हाला हे जे दिसत आहे ते तुम्हाला वाटत असेल की हे थालीपीठ आहे, तर अजिबात तसं नाही आहे. तर हा आहे मक्याचा चिला. हो, मक्याचा चिला. आता मार्केटमध्ये खूप मस्त मस्त एकदम कवळी कवळी कणसं आलेली आहेत. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी नाश्त्यासाठी उत्तम रेसिपी आहे आणि एकदा ट्राय करून बघा. मी समृद्धी, दख्खन थाट विथ समृद्धीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि खूप छान होती ही रेसिपी. अगदी मुलांच्या डब्यात सुद्धा देऊ शकतात, अजिबात वातड होत नाही. तर आता बघूया साहित्य काय काय लागतं ते. इथं घेतलेले आहेत मी 2 मक्याची कणसे, त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत. आणि इथं घेतलेला आहे मी 1 बाउलभर किसलेला गाजर, हिरवीगार अशी कोथिंबीर, 1 बाउलभर कांदा घेतलेला आहे. तुम्ही ह्या जागी शिमला मिरची सुद्धा ॲड करू शकतात. इथं घेतलेलं आहे 1 बाउलभर चण्याचं पीठ, 1 बाउलभर टोमॅटो, हिरवी मिरची, जिरं घेतलेलं आहे 1 चमचभर मोठा. आणि इथं चटणी बनवणार आहे मी, तर त्यासाठी घेतलेली आहे चण्याची डाळ म्हणजे ती फुटाण्याची डाळ, पुदिना घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेला आहे, 4 हिरव्या मिरच्या आहेत आणि 1 टोमॅटो आहे. आणि कोथिंबीर आणि पुदिना हा समप्रमाणात घ्या आणि 1 वाटी दही घेतलेली आहे. तर आणि चिल्यामध्ये टाकण्यासाठी ही 1 चमचा हळद. बस इतकंच साहित्य आहे. तर आता पहिल्यांदा काय करूया, आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मके आपण फिरवून घेऊया. म्हणजे एकदम जास्त फाईन पेस्ट नाही करायची आपल्याला, फक्त असं थोडंसं जाडं भरडं वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे वाटलेलं आहे, तसं तुम्ही वाटून घेऊ शकता. आणि अजिबात पाणी घालायचं नाही आहे, ठीक आहे. तर पाणी न घालता मी आता इथं वाटून घेतलेलं आहे, ते एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. तर आता अजून एक बॅच होते माझी, तर ते सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे. तर आता त्याच्यामध्ये टाकूया बेसन पीठ. तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ जरी घातलं तरी चालू शकतं. तर त्याच्यामध्ये जितकं पाणी मावेल तितकंच घालायचं आहे, अजिबात पातळ नाही करायचं आहे. कारण चिला हा थोडासा जाडा असतो, तो पातळ नसतो. म्हणून एकसाथ पाणी नाही घालायचं आहे, फक्त लागेल तेव्हाच घालायचं आहे पाणी आणि मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की पाणी लागणार आहे की नाही. तर मला अजून थोडंसं पाणी हवं होतं, म्हणून मी अजून थोडंसं पाणी घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता त्याच मिश्रणामध्ये गाजर घालून घेऊया. किसलेलं गाजर आहे. तुम्ही भाज्या तुमच्या सोयीनुसार कमी जास्त करू शकता. तर आता इथं घातलेला आहे कांदा, त्यानंतर हिरवी मिरची. तिखट जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही 1-2 मिरच्या अजून ॲड करू शकतात. तर इथं घातलेलं आहे जिरं, त्याच्यानंतर कोथिंबीर. कोथिंबीरीचं प्रमाण सुद्धा तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त सुद्धा घालू शकतात. आणि इथं टाकलेला आहे 1 छोटा चमचा हळदीची पावडर. तर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, पण त्याआधी मीठ घालायला विसरायचं नाही. तर आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये ना काळी मिरची टेस्ट ना खूप छान लागते, म्हणून मी इथं घेतलेले आहेत 8 ते 9 काळी मिरी घेतली होती. त्याची फ्रेश अशी चिचून पावडर करायची आणि ती त्या मिश्रणामध्ये घालून घ्यायची. कारण फ्रेश असेल ना काळी मिरची पावडर तितकीच खूप छान लागते. तर आता ही पावडर सुद्धा आपण त्या मिश्रणामध्ये घालून घेऊया. आणि टोमॅटो पण घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं सगळं मिश्रण हे एकजीव झालं पाहिजे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये असं मस्त एकजीव होऊन मिक्स करून घ्या. किती छान कलर आलेला आहे, सर्व भाज्यांचा रंग सुद्धा त्याच्यामध्ये उतरलेला आहे. तर अजून थोडंसं मला पाणी लागत होतं, म्हणून मी अजून एक थोडंसं पाणी घालून परत एकदा मिक्स करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता जसं आपण आप्याचं असतं ना पीठ, जसं आपण आप्पे बनवतो त्या पद्धतीचं पीठ बनवून तयार होतं. तुम्ही ह्याचे आप्पे सुद्धा काढू शकतात आप्पे पात्रामधून, ठीक आहे. तर आता आपलं मिश्रण तयार आहे. तर आता ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला चटणी लागणार आहे, चटणीसोबत खायचं आहे, म्हणून मी थोडंसं साईडला ठेवते आणि आता चटणी बनवायला घेऊया. तर इथं पुदिन्याची आणि हिरव्या मिरचीची चटणी बनवायची आहे. पुदिना आणि कोथिंबीर घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे आणि दही घालून आपण ही चटणी बनवणार आहोत. तर तुम्हाला जर दही आवडत नसेल तर तुम्ही दही स्किप करा आणि
बनवू शकता तुम्ही चटणी. तर फुटाण्याची डाळ घातलेली आहे आणि इथं दही घातलेलं आहे आणि लिंबू घालायचं नाही आहे, कारण दही आणि टोमॅटो ऑलरेडी घातलेला आहे, तर आंबट खूप होऊन जातं, म्हणून लिंबू नका घालू. आता मीठ घाला चवीनुसार आणि त्याची मस्त अशी चटणी बनवून तयार करा. तर बाउलमध्ये तुम्ही बघू शकतात किती मस्त आपल्या चटणीचा रंग आलेला आहे, एकदम मस्त झालेली आहे. तर आपली चटणीसुद्धा तयार आहे. तर आता गरमागरम मक्याचे चिले आपण बनवून घेऊयात. तर आता इथं मी पॅन तापत ठेवलेला आहे, तर त्याला असं मस्त तेल लावून घेऊया. जर तुम्हाला लोखंडाच्या तव्यावर सुद्धा करायचं असेल तर सुद्धा करू शकतात. मी इथं नॉनस्टिकचा तवा वापरत आहे. तर ह्याला तेल लावून घेतलेलं आहे. तर आता आपण आपल्या आवडीनुसार मोठा किंवा छोटा हवा असेल तसं तुम्ही ते मिश्रण तव्यावर घालून पसरवून घ्या व्यवस्थित. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे, टोमॅटोचा लाल रंग आणि कोथिंबीर हिरवीगार आणि मिश्रण तर खूप छान झालेलं आहे आपलं. जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबला बघत असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला आता हे जास्त ड्राय वाटत असेल तर मग एखाद चमचा तेलसुद्धा वरतून घालू शकता आणि हळूहळू काठ आधी सोडून घ्या तव्यापासून आणि नंतर मग खालतून आपलं परातनं घालून उलटवून घ्या. तर आपला रंग बघा किती छान आलेला आहे. चिल्याला मस्त लागतो, जसं का दिसायला छान दिसतो ना तितकाच खायला सुद्धा खूप छान लागतो आणि पचायला सुद्धा खूप हलका लागतो. तर नाश्त्याला खूप छान हा एक पर्याय आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता आलटून पालटून त्याला मस्त खरपूस भाजून घ्या. तुम्ही बघू शकतात किती छान रंग आलेला आहे. तर आता मी हा साईडला काढून घेते. बघा किती छान दिसतोय की नाही आपला चिला. अशाच प्रकारे आपण सर्व चिले भाजून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकला आणि इन्स्टाला बघत असाल तर माझ्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. तर मस्त असे चिले आणि सोबत गरमागरम चहा, खूप मस्त कॉम्बिनेशन आहे. आणि आता मुलांचे सुद्धा स्कूल चालू झालेले आहेत, तर तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता. हा जास्त वेळ टिकतो आणि थंड झाल्यावर सुद्धा हा वातड होत नाही. तर परतवताना एक काळजी घ्या, आधी कडेचे काठ मोकळे करून घ्या आणि नंतर मग त्याला परतवून घ्या. रंग बघू शकता तुम्ही, खूप छान आलेला आहे, मस्त लागतात हे चिले. काही हेवी नाही होत. खूप लाईट खायचं असेल तर ही नक्की रेसिपी ट्राय करा. आपली चटणी आणि मक्याचे चिले तयार आहेत. व्हिडिओ स्किप न करता बघितलात त्याबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला म्हणजे दक्कन थाट विथ समृद्धी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. परत पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, थँक्यू.